सध्या भारतात वाढत असलेल्या महागाईचा फटका सर्व क्षेत्रांना बसू लागलाय। याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतोय। शेतीसाठी लागणारे सर्व खतं, बियाण्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागलेत। शेतीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे भाव वाढत आहेत, मात्र शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय। हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। जे ते उच्चांक गाठलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढू लागली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत आणि अशातच खतांचे आणि बियाण्याचे सुद्धा भाव वाढले। तर त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी पुरते हवालदिल झाले। तर नेमकं काय वाटते शेतकऱ्यांना आपण जाणून घेऊया। दादा, आता भाव वाढ व्हायला लागलेली आहे, खतांचे सुद्धा भाव वाढले, तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तर वाहतूक वाढते, शेती करणं परवडते का आणि महागाईचा काय फटका बसतो? शेती करणं परवडत नाही। खताचे भाव प्रत्येक बॅग मागं 200, 300, 400 असे भाव वाढलेले आहेत आणि शेतमालाला काहीच भाव मिळत नाही। जे आहे तेच आहे। उलट डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीचा जे याचा खर्च आहे ते शेतीची जे मशागत करायची आहे ट्रॅक्टर मिळत नाही डिझेल नसल्यामुळं। मशागतीचे काय रेट वाढले की नाही? मशागतीचे रेट वाढले। मालाला भाव नाही, यायचे भाव वाढले। हळदीचे भाव जागी 13 ते 13च आहे, त्याचा का भाव वाढ ना। फक्त त्याचे भाव वाढले, प्रत्येक बॅग माग 500 रुपये 700 रुपये वाढले। आता सोयाबीनला आता भाव वाढवला, शेतकऱ्याला सोयाबीन 42 नाही गेलं, आता 72 8000 पर्यंत सोयाबीन चाललं। आणि आता बियाण्याचे भाव बियाण्याचे भाव वाढणार, कारण की त्याचा आता भाव वाढवले सोयाबीनचे। परवडत नाही साहेब, किती करायला काय ट्रॅक्टरचे भाव आता पहिले उन्हाळ्यामध्ये आता 700 रुपये घंटा होता, 800 रुपये 900 रुपये घंटा चालू आहे ट्रॅक्टरचा। मशागतीचे भाव वाढले। मशागतीचे भाव वाढले। डिझेल वाढायले तर शेती ट्रॅक्टरवाल्याला नागरायचं बोललो ते मला 800 रुपये घंटा द्या, नाही तर डिझेल आणून द्या। शेतकऱ्यांना कुठं जायचं डिझेल आणायला? आपण जावं तर आपल्याला शेती केल्याशिवाय आपण फिरत नाही, आपली बैल उपाशी मरतात शेतात। एवढी भाव वाढ झाली आहे की शेती करणं सुद्धा परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। माधव दिपके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।